सध्या हवामान खात्याच्या वेबसाईटवर कोकण किनारपट्टीवर बाष्पयुक्त ढग आहेत। मात्र हे ढग समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटरहून कमी उंचीवर आहेत। उत्तर कोकण आणि गोव्याची सीमा असलेल्या किनारी भागात समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर चक्राकार वारं सक्रिय आहे। त्यामुळे हे बाष्पयुक्त ढग किनारपट्टीवरच रोखले जात आहेत। त्यातच अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांमध्येही जोर नसल्याने हे ढग सह्याद्रीच्या पर्वतरांगा ओलांडून राज्याच्या अंतर्गत भागात प्रवेश करण्यासही असमर्थ आहेत। समुद्रावर 800-900 मीटरवर एक चक्राकार वारे आता फिरू लागलेले आहेत। जे ढग आहेत ते तिथल्या तिथे फिरत आहेत। त्यांना पुढे येण्याचा जोर लागतोय तो अजूनही येत नाही। आपल्या कोकणात तुम्ही पाहत असाल ज्यावेळेला पाऊस पडतो त्यावेळी मोठ्या प्रमाणात वारं येतं, तर यावेळेला वाऱ्याचा जोर कमी आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून सह्याद्रीचे जे कडे आहेत त्याच्या पलीकडे जायला यांना जोर मिळत नाही। कदाचित त्याचाच परिणाम म्हणून आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये धुळे नंतर नंदुरबार ह्या बाजूला पावसाचे ढग जात नसावेत। येत्या 2 जुलैपर्यंत ही स्थिती कायम राहण्याची चिन्ह आहेत। त्यामुळे राज्याच्या अंतर्गत भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता कमीच आहे। मॉन्सूनचा जोर कमी असल्याने जूनच्या अखेरीस कधी नव्हे तो कोकणातही ऊन पावसाचा खेळ सुरू झालाय। कोकणात स्थिरावलेला मॉन्सूनचा जोर कमी झाल्याने राज्यात पावसासाठी आणखी प्रतीक्षाच करावी लागणार असल्याचं आता स्पष्ट झालंय। कॅमेरामन अनिकेत हुलमसह मनोज लेले, साम मराठी, रत्नागिरी।